ड्रीप चोकअप झाली तर काय करावे अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशनचा जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की जे चोकअप होऊन जातं. चोकअप होतं म्हणजे काय की त्या ड्रिपरमधून थेंब थेंब पाणी पडतं, ते बंद होऊन जातं. तर तिच्यावर मी उपाय सांगितले. तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघून घ्या. तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये ह्या शेतकरी दादाने ही एक प्रश्न विचारला की मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ड्रीप लाईनमध्ये ॲसिड सोडता येईल का? सोडता येईल, काही अडचण नाही होणार. कारण मल्चिंग पेपर पण तुमचा प्लॅस्टिकचा आहे आणि तुम्ही काही ॲसिड सोडता तर एकदम स्ट्रॉंग ॲसिड नसतं. मी खूप वेळा सांगितलं आहे की त्याला डायल्यूट करूनच सोडायचं असतं आणि तेही असं फार कमी प्रमाणात तुमच्या जमिनीमध्ये मिक्स होईल अशी काळजी तुम्ही घ्यायची असते. जर ती प्रोसेस तुम्हाला माहीत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी मोठी बनवणार नाही, डिटेलमध्ये सांगणार नाही. पहिल्या व्हिडिओ बघून घ्या, तुम्ही ती प्रोसेस पूर्ण समजून घ्या. पण मल्चिंग पेपर असल्यावर तुमची ग्रीप इरिगेशन जर चोकअप झाली तर तुम्ही ॲसिडने तिला साफ करू शकतात. असेच काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन.